विकासात ते वेगळे, आपण वेगळे, त्यांना वेगळी क्वालिटी, आपली वेगळी क्वालिटी नाही, सगळ्यांना एक क्वालिटी, सगळ्यांना सर्व बिल्डिंगमध्ये सेलेबलची वेगळी बिल्डिंग नाही आणि रेसिडेन्शियलची वेगळी नाही, सगळ्या कॉम्पोजिट बिल्डिंग, एका मजल्यावर सेलेबलचे 2 फ्लॅट असतील तर आपले मेंबर 2 फ्लॅट घेऊन राहणार. अशा पद्धतीनं स्वयंविकासामध्ये इक्वालिटी जे आपल्या भारतीय घटनेमध्ये स्पष्टपणे लोकांना इक्वालिटीची जी दिलेली आहे ती स्वयंविकासामध्ये आपण करतो. तर ह्या ज्या चुकीचे गैरसमज तुमच्या मनातून काढून टाकले, तर पात्र नाटकातली तीच बिल्डरचे आणि स्वयंविकासात. बिल्डर आर्किटेक्टला नेमतो आणि प्लॅन तयार करतो, स्वयंविकासात सोसायटी आर्किटेक्टला नेमते आणि प्लॅन तयार करते. बिल्डर बाजारातून पैसे उचलतो, स्वयंविकासात आपण बँकांकडून पैसे घेतो. बिल्डर कॉन्ट्रॅक्टर कडून बांधकाम करून घेतो, स्वयंविकासात आपणही कॉन्ट्रॅक्टर कडून बांधकाम करून घेतो. बिल्डर एक्स्ट्रा फ्लॅट विकून त्याचे पैसे, ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांना पेमेंट करतो, आपणही एक्स्ट्रा फ्लॅट विकून जे मिळतात त्यातून ज्यांच्याकडून पैसे घेतले त्यांना देतो. फरक इतका की बिल्डर स्वतःच्या फायद्याकरता ती योजना राबवतो, इथे फायदा सगळ्यांमध्ये वाटला जातो. आता मुंबईमध्ये असे झालेत का प्रोजेक्ट, 27 प्रोजेक्ट पूर्ण झालेत स्वयंविकासाचे. आता सर्व 27 प्रोजेक्ट विषयी सांगितलं तर तुमच्या पोटात कावळे काव काव करतायत, तुम्हाला घरी जेवायला लवकर जायला लागेल, त्यामुळे जास्त वेळ घेत नाही. मी फक्त 2 प्रोजेक्ट्स तुम्हाला सांगतो जे तुमच्या जवळ आहेत, तुम्ही कधी जाऊन ते बघू शकता. मुलुंडला तुम्ही जर हायवेवरून गेलात, रात्रीचं जरी गेलात तरी मोठा बोर्ड आहे, त्याच्यात निऑन साइन आहे, पूर्व रंग सोसायटी, 35 मजल्याची बिल्डिंग आहे, मुलुंड पूर्वेला मिठागर रोडवरची सोसायटी आहे आणि ती म्हाडाच्या जमिनीवर आहे. तुम्ही जसे सिडकोच्या जमिनीवर आहात तसं म्हाडाच्या जमिनीवर आहे, लीज लँडवर ते पण आहेत. आणि 370 स्क्वेअर फीट त्यांची होती आणि त्यांनी वेगवेगळ्या बिल्डरना बोलवले, कोणताच बिल्डर 500च्या वर देईना. 370 चे 500 म्हणजे काय, 50% एक्स्ट्रा, इससे ज्यादा कौन दे सकता है, इससे ज्यादा मिल ही नहीं सकता है, असं त्यांनी सांगितलं. या बिल्डिंगीविषयी मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलंय, ज्यांनी माझे व्हिडिओ पाहिले असतील त्यांना आता मी जे प्रश्न विचारणार आहे त्या प्रश्नाचं उत्तर कृपा करून देऊ नका, कारण हे माझ्या व्हिडिओत आलंय म्हणजे पेपर फुटल्यासारखं होईल. पण ज्यांनी माझे लेख वाचले नाहीत किंवा व्हिडिओ पाहिले नाहीत त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं. ज्यांना उत्तर माहित आहे त्यांनी कृपा करून सस्पेन्स तोडू नका, लवकर उत्तर देऊन. 370 स्क्वेअर फीट बिल्डर 500 देतो आणि 5 लाख रुपये कॉर्पस देतो. ते बिल्डरकडे गेले नाहीत, ते माझ्याकडे आले, मी स्वयंविकास त्यांना समजावला, त्यांची बिल्डिंग त्यांनी पाडली, त्यांच्या सोसायटीने त्यांना भाडं दिलं, एकाही मेंबरनी एकही पैसा कॉन्ट्रीब्यूट केला नाही. आम्ही त्या बिल्डिंग पाडून त्या ठिकाणी नवीन बिल्डिंग उभी राहिली, एक्स्ट्रा फ्लॅट विकून सर्व पैसे लोकांमध्ये दिले, ते आज नवीन बिल्डिंग मध्ये राहतायत. तुम्ही मला सांगा, 370च्या ठिकाणी बिल्डर 500 देत होता, स्वयंविकासात त्यांना किती एरिया मिळाला असेल? कोण उत्तर द्याल? ज्यांना उत्तर माहित आहे त्यांनी उत्तर देऊ नका, ज्यांना माहित आहे त्यांनी. 2.5 प्रमाणे घेतले तर 925. आणखी कोण? त्यांना प्रत्येकाला 1250 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया मिळालेला आहे आणि बिल्डर 5 लाख रुपये कॉर्पस देत होता, तिथे 25 लाख रुपये प्रत्येक मेंबरला कॉर्पस, लाईफ टाइम मेंटेनन्स फ्री. दुसऱ्या सोसायटीचं उदाहरण देतो. टिळकनगर रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला शेल कॉलनी आहे, तिथे चित्रा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी.
मुलुंडच्या पूर्वरंग सोसायटीचे चेअरमन मिलिंद महाडिक आहेत. कधी गेलात तर त्यांना भेटा आणि जे मी सांगतोय ते व्हेरीफाय करा. एरवी पेपरमध्ये त्यांच्याविषयी त्या सोसायटीविषयी भरपूर आलेलं आहे. जी सोसायटी चेंबूरला आहे, टिळकनगर स्टेशनच्या पूर्वेला, त्यांच्याकडे टोटल एरिया 380 स्क्वेअर फीट होता आणि त्यांना कोणताही बिल्डर 515 पेक्षा अधिक द्यायला तयार नव्हता. आज पूर्ण टिळकनगर मध्ये नाही तर चेंबूरमध्ये बेस्ट बिल्डिंग इन चेंबूर म्हणून त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे आणि त्यांच्या बिल्डिंग मध्ये त्यांना 1270 स्क्वेअर फीट कार्पेट एरिया आणि त्यांनी कॉर्पस लोकांमध्ये वाटला नाही, तो इन्व्हेस्ट केला. दर महिन्याला 40,000 रुपये पेन्शन प्रत्येक मेंबरला त्या प्रॉफिट मधून मिळतंय.